नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक दणदणीत अपडेट घेऊन आला मित्रांनो। तर आता अवघ्या काही तासातच पुसेगावचे हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे। तर या हिंदकेसरी मैदानात बऱ्याच टॉपच्या नामांकित नंदींनी कालपासूनच या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात हजेरी लावली मित्रांनो। तर आता आज पुसेगावचे लाईव्ह लॉट काढण्यात आले। तर आता बऱ्याच जणांना ही उत्सुकता लागली असेल की त्यांच्या आवडत्या नंदींचे नेमके गट कोणते। तर आपण आजच्या व्हिडिओत काही नामांकित नंद्यांचे गट कोणते ते बघणार आहोत। तर मित्रांनो, मी जे तुम्हाला हे गट सांगत आहे यात काही गट हे मागे पुढे होते मित्रांनो, कारण मैदान मोठे असल्यामुळे बरेच गाडा मालक हे दोन चिट्ट्या टाकतात किंवा पैरेकरांच्या चिट्ट्यावरही गाडी पडू शकते मित्रांनो, त्यामुळे काही गट हे मागे पुढे होऊ शकते। तर चला बघूया नेमके कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटात पडणार। तर सर्वप्रथम शेवाळे आबा यांची नवीन खरेदी तो म्हणजे पाखऱ्या। तर पाखरा नक्की कोणत्या गटात पडणार, तर पाखरे आपल्याला गट क्रमांक 36 मध्ये पडताना दिसणार आहे मित्रांनो। माझ्या मते पाखऱ्याचा पैरा आहे तो म्हणजे शिरसोडीची रायफल आणि पाखऱ्या हे आपल्याला उद्या गट क्रमांक 36 मध्ये पडताना दिसत मित्रांनो। त्यानंतर पहिला तो म्हणजे घरणिकीचा राजा आपल्याला उद्या कदाचित माझ्या मते गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळणार मित्रांनो। त्यानंतर तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस हिंदकेसरी लखन। मित्रांनो, लखनचा पैरा तुम्हाला माहितीच आहे। लखन आणि मागील वर्षीचा पुसेगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी तो म्हणजे द्वारलीचा हरण्या, ही जोडी आपल्याला नक्की कोणत्या गटात पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, लखन आणि हरण्या ही जोडी आपल्याला माझ्या मते गट क्रमांक 32 मध्ये पडताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर नंदी आहे तो म्हणजे अखंड महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर असे विठ्ठलनाना बुध यांची आत्ता नुकतं झालेली नवीन खरेदी तो म्हणजे नाग्या। तर मित्रांनो, नाग्या हा आपल्याला गट क्रमांक 24 मध्ये पडताना पाहायला मिळणार आहे। नाग्याचाही पहिला एका टॉपच्या नंदीसोबत मित्रांनो, आणि नाग्याही नक्कीच आपल्याला या उद्याच्या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात दुरळा उडता दिसणार, यात काही शंका नाही मित्रांनो। त्यानंतर नंदी आहे तो म्हणजे मुळशीचा छोटा सर्जा। तर मित्रांनो, मुळशीचा सर्जा आपल्याला उद्याच्या या पुसेगावच्या मैदानात गट क्रमांक 13 मध्ये पडताना पाहायला मिळतो मित्रांनो। त्यानंतर नंदी आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गाडा मालक राहुलभाई पाटील आळवली कल्याण यांचा बिंजोडचा बेतात बादशाह हिंदकेसरी मथुर। तर मित्रांनो, मथुर आपल्याला उद्याच्या मैदानात गट क्रमांक 28 मध्ये पडताना पाहायला मिळणार मित्रांनो, आणि त्याचाही पैरा खूप छान असणार आहे। नक्कीच मथुरही उद्या खूप छान पडेल। आणि त्यानंतर नंदी आहे तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचाच लाडका अखंड महाराष्ट्रात जीव असलेला नवम हिंदकेसरी बकासूर। तर मित्रांनो, बकासूर आपल्याला उद्याच्या या मैदानात गट क्रमांक 7 मध्ये पडताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते उद्या या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात 1 नंबरचा मानकरी कोण ठरेल ते मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।